गाव हद्दीमध्ये मौजा वेलतुरा या गावामध्ये दोन देवीची स्थापना झालेली होती। त्यामध्ये वंजारी समाज आणि मराठा समाज असे दोन गाव असल्यामुळे दोन वेगवेगळ्या देव्या आहेत। तर काल वंजारी समाजाच्या इकडील देवीचे विसर्जन होते, त्या ठिकाणी आम्ही योग्य बंदोबस्त लावला होता। तरी सायंकाळी 8:40 वाजताच्या दरम्यान मिरवणूक जी आहे विसर्जनाची देवी घेऊन ते हनुमान मंदिर या ठिकाणी आल्यानंतर काही वाद्य वाजवण्यावरून किंवा गाण्याच्या वादावरून दोन गटामध्ये वाद झाले आणि वादाचं जे रूपांतर आहे ते हाणामारीमध्ये झालं आणि दगडफेक आणि लाठीकाठी असा त्यांच्यात ते वाद होऊन त्यामध्ये साधारणतः 16 ते 17 लोक दोन्ही गटाचे किरकोळ जखमी झालेले आहेत। त्यांचा प्राथमिक उपचार इथे करून हिंगोली या ठिकाणी आता सध्या ते उपचार घेतात सिव्हिलमध्ये। या अनुषंगाने दोन्ही गटाकडील मराठा आणि वंजारी समाजाकडील फिर्यादीच्या तक्रारीवरून आम्ही 2 गुन्हे असा जमाव आहे, बेकायदेशीर जमाव एकत्र करून ते वाद झालेला आहे, या अनुषंगाने दाखल केलेले आहे। आणि माननीय पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे साहेबांनी स्वतः त्या ठिकाणी भेट सुद्धा दिलेली आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे तिथे गावात माननीय डीपीओ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली शांतता कमिटी बैठक सुद्धा घेतलेली आहे। आणि दोन्ही गटातील जे गुन्हे दाखल झालेले साधारणतः 47 लोकांवरती गुन्हे दाखल झाले, त्यापैकी आमच्याकडे सध्या 17 आरोपी, दोन्ही गुन्ह्यातले आरोपी आम्ही ताब्यात घेऊन अटक करून पुढील प्रोसेस प्रक्रिया करीत आहोत। गावात शांतता आहे, कोणीही अफवांवरती चुकीच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि कोणीही विश्वास ठेवून त्या अनुषंगाने चुकीचा संदेश बाहेर जाईल याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे अशी पोलीस प्रशासनाच्या वतीने विनंती आहे। आणि गावात सध्या शांतता असून योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे।